जय महाराष्ट्र. मी प्रसन्न जोशी. गेले 15 दिवस या देशामध्ये एकच विषय आहे, तो म्हणजे नोटाबंदीचा. 500 आणि 1000 रुपयांच्या नोटांवरती नरेंद्र मोदी सरकारनं, खरं तर नरेंद्र मोदींनीच बंदी आणली आणि देशामध्ये कधी नव्हे एवढा एक मोठा, म्हटलं तर गोंधळ, म्हटलं तर उत्सुकता आणि म्हटलं तर एक प्रकारचा राजकीय संवाद, प्रतिसंवाद, आरोप प्रत्यारोपांचं काहूर उठलं. या पार्श्वभूमीवर आज 15 दिवस होत असताना, रांगा थोड्याशा कमी झालेल्या असताना, पण तरी सुद्धा संसदेतला उद्रेक वाढलेला असताना लोकांना काय वाटतंय, या देशाला काय वाटतंय? नरेंद्र मोदींनी सर्वे घेतलेला आहे, तो खरा आहे का? लोकांच्या मनात चाललंय तरी काय? आणि विरोधक जो आक्रमकपणा दाखवत आहेत तशाच प्रकारचा पडसाद आणि प्रतिसाद जनतेमध्ये सुद्धा दिसतोय का? या सगळ्या गोष्टींची कुठेतरी वासलात लावण्याची गरज होती, कुणीतरी त्याचा पडताळा घेण्याची गरज होती आणि त्यातला पहिलं पाऊल उचललं जय महाराष्ट्रानं. जय महाराष्ट्रानं यासाठीच आम्ही एक सर्वे घडवून आणला, फेसबुक आणि ट्विटरच्या आधुनिक माध्यमांद्वारे घडवून आणला. सगळ्यात जास्त डेमोक्रॅटिक लोकशाही मार्ग असणाऱ्या या सोशल मीडियातून आम्ही हा सर्वे घेतला, निष्पक्ष सर्वे घेतला. लोकांकडे आम्ही गेलो आणि लोकांकडनं आम्ही उत्तरं मागवली आणि त्यातून साकारला कौल महाराष्ट्राचा जय महाराष्ट्रावरती. या संदर्भात आपण आता पुढची महाचर्चा करणार आहोत, पण त्यापूर्वी हा सर्वे कसा होता, त्याची मेथडॉलॉजी कशी होती, किती जण त्याच्या सहभागी झाले याबद्दल अधिक माहिती देत आहेत माझा सहकारी मयांक भागवत. प्रसन्न, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जवळपास तब्बल 3600 लोकांनी या सर्वेमध्ये सहभाग घेतलेला आहे. आपण सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून खास करून लोकांना 6 प्रश्न विचारले होते. ज्या प्रकारे नरेंद्र मोदींनी पंतप्रधान म्हणून एक निर्णय जाहीर केला अचानक आणि त्यानंतर आरोप प्रत्यारोप ज्या प्रकारे तू म्हणालास ते सुरू झाले. विरोधक आरोप करतायत जनता त्रस्त आहे, काही ठिकाणी जनता त्रस्त असलेली आपल्याला पाहायलाही मिळते. मात्र लोकांच्या मनात काय आहे यासाठी आपण लोकांना 6 प्रश्न विचारले होते आणि त्या 6 प्रश्नांची लोकांनी वेगवेगळी उत्तरं दिलेली आहेत. काहींनी पसंती दर्शवली तर काहींनी या निर्णयाला नापसंती देखील दर्शवली. मात्र आपण हा सर्वे प्रत्येक वयोगटात केलेला आहे. जो सोशल नेटवर्किंग साईटवरती ऍक्टिव्ह असतो, मग ते फेसबुक असू दे, ट्विटर असू दे किंवा इतर सोशल नेटवर्किंग साईट्स, या माध्यमातून आपण लोकांपर्यंत पोहोचलो आणि तब्बल 3600 लोकांनी आपली मतं, त्यांच्या मनात काय आहे, नरेंद्र मोदींच्या या निर्णयाबद्दल त्यांना काय वाटतंय, काय 15 दिवसानंतर त्यांची प्रतिक्रिया आहे, ती निष्पक्षपातीपणे आपण या माध्यमातून जाणून घेतली आहे. तर आपण थोड्याच वेळात पाहणार आहोत तुझ्यासोबत की 6 प्रश्न कुठले कुठले आहेत आणि त्याला लोकांनी कशा प्रकारे आपल्या सर्वेमध्ये उत्तर दिली. मयांक, तू सुरू करून दिलेल्या या सुरुवातीमुळे त्यामुळे सर्वेचं महत्त्व आणि सर्वेचं लोकशाहीकीकरण आपण किती प्रमाणात केलेलं आहे ते लोकांच्या लक्षात आलेलं असेल. हा कुठलाही असा करून घेतलेला सर्वे नाही आहे, थेट लोकांपर्यंत गेलेला आहे. त्या सर्वेमध्ये आम्ही सिलेक्शन नाही केलं, लोक स्वतः आले आणि लोकांनी या रिस्पॉन्स झालेले आहेत आणि त्यांनी प्रतिसाद दिलेला आहे. चर्चेला पुढे घेऊन जाताना आता आपण बघूयात कोणते प्रश्न आम्ही जनतेला विचारले आणि ज्याची उत्तरं त्यांनी ट्विटर फेसबुकच्या माध्यमातून दिली. बघूयात प्रश्न कोणते आहेत. आमचा पहिला प्रश्न होता यातला, 15 दिवसानंतर पंतप्रधान मोदींचा नोटाबंदीचा निर्णय योग्य वाटतोय का? पंतप्रधान मोदींच्या नोटाबंदीमुळे भ्रष्टाचार कमी होईल का? हा आमचा होता दुसरा प्रश्न. आमचा तिसरा प्रश्न होता, नोटाबंदी करण्या अगोदर पूर्वतयारी योग्य पद्धतीनं नाही का झाली? हाही प्रश्न आम्ही लोकांना विचारला. आमचा पुढला प्रश्न होता, नोटाबंदीमुळे आर्थिक आणीबाणी आली आहे का? कारण हा सुद्धा चर्चेतला मुद्दा होता, आणीबाणीचा उल्लेख झाला होता, त्यानिमित्तानं आम्ही हाही प्रश्न विचारला. आणि नोटाबंदीवर भाजप भावनिक राजकारण करत आहे का? लोकांनी आरोप केलेले, विरोधी पक्षांनी आरोप केलेले की भाजप राजकारण करतोय नोटाबंदीचं, कुठला मुद्दा कुठे घेऊन जातोय, सर्जिकल स्ट्राईक बद्दल बोललं जात आहे. आणि पुढचा मुद्दा होता, नोटाबंदीमुळे ब्लॅक मनी संपुष्टात येईल का? जो सगळ्यात मोठा दावा मोदींनी केलेला आहे, भाजपनं केलेला आहे, संसदेतही केलेला आहे. हे सगळे मुद्दे घेऊन आपण आता याबद्दल चर्चा करणार आहोत. मात्र या सगळ्या सर्वेमागची भूमिका, कोणत्या परिस्थितीमध्ये हा सर्वे आम्ही केला त्याबद्दल सांगतायत जय महाराष्ट्राचे मुख्य संपादक निलेश खरे. निलेश. प्रसन्न, मुख्यतः लोकांबरोबर आपण सातत्यानं चर्चा करत होतो. नोटबंदीचा निर्णय नरेंद्र मोदींनी सायंकाळी जाहीर झाल्यानंतर अभूतपूर्व असा प्रतिसाद जो आहे तो सर्वसामान्यांतून समोर येताना पाहायला मिळाला होता. अगदी जो पुरोगामी म्हणवणारा क्लास आहे, जो वर्ग आहे, त्यानंही याचं स्वागत केलेलं होतं. मात्र याची अंमलबजावणी कशी होणार अशा स्वरूपाचा प्रश्न तेव्हाही होता. 15 दिवस तसा एक मोठा काळ ज्यामध्ये चित्र जवळपास स्पष्ट होताना पाहायला मिळतं आणि त्यामुळेच आपण 15 दिवसाचा टप्पा निवडला. 15 दिवसाच्या टप्प्यानंतर सर्वसामान्यांची मतं काय आहेत? कारण पहिल्या दिवशी साहजिकच साधारण 99% लोक ही नरेंद्र मोदींच्या समर्थनात आहे अशा स्वरूपाचं चित्र तयार झालं होतं. म्हणून आपण 15व्या दिवशी जनसामान्यांमध्ये समाज माध्यमाच्या माध्यमातून जावं अशा स्वरूपाचा निर्णय घेतला आणि म्हणून 15व्या दिवशी आपण आपले 6 प्रमुख प्रश्न घेऊन
जनतेमध्ये गेलो आणि प्रश्न जाणून घेण्याचा आणि त्याची उत्तरं जाणून घेण्याचा प्रयत्न जो आहे तो आपण केला आहे. यामध्ये युवक, महिला, पुरुष अशा सर्व गटांना जे आहे ते प्रतिनिधित्व देण्यात आलेलं आहे. 3600 म्हणजे 3600 असं सॅम्पलिंग साईज जे आहे ते या मेथडॉलॉजीचं आहे. आपण असा कोणताही दावा करत नाही की आपण ज्या स्वरूपाचा सर्वे देतोय हा पूर्णतः समाजाचं प्रतिनिधित्व करतो. मात्र कौल म्हटल्यानंतर तो कौल असतो, ते मतदान नसतं. आणि त्यामुळे हा कौल आहे, त्याची सॅम्पल साईज निश्चितपणे 3600 इतकीच आहे. पण त्यातून शीतावरून भाताची परीक्षा अशा स्वरूपाचा हा कौल आहे आणि ते जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करतोय. आणि त्यातून मुख्यतः सर्वसामान्य जनतेला काय अपेक्षा आहेत या सरकारकडून हे जाणून घेण्याचा प्रयत्न. निलेश, आणि आता तो क्षण आलेला आहे की चर्चेला आता या सगळ्या सर्वेच्या अनुषंगाने आपल्याला चर्चा सुरू करायची आहे. आणि एवढा मोठा सर्वे म्हटल्यानंतर, महासर्वे म्हटल्यानंतर गेस्टही तसे हवेत, पाहुणे सुद्धा तसे हवेत. त्यामुळे आपल्याकडे एक्सक्लुझिव्ह खास गेस्ट आहेत. मी त्या गेस्टची आधी ओळख करून देतो आपल्या तमाम प्रेक्षकांसाठी. आपल्यासोबत आहेत राम कदम, आमदार आहेत, भाजपचे नेते आहेत, भाजपची भूमिका मांडणार आहेत. राम कदम यांचं स्वागत. त्यांच्या शेजारी आहेत चरणसिंग सप्रा, काँग्रेसचे नेते आहेत, काँग्रेसची बाजू लढवणार आहेत, खिंड लढवणार आहेत चरणसिंग सप्रा, त्यांचं सुद्धा स्वागत. त्यांच्या शेजारी आहेत अभिजित फडणीस, अर्थतज्ञ आहेत, आर्थिक विषयांवरती ते लिहितात, त्याविषयी बोलतात, त्यांचंही स्वागत. आणि इतर गेस्टही आपल्यासोबत थोड्याच वेळात असणार आहेत. पुण्यावरनं नीलमताई गोरे असणार आहेत, शिवसेनेच्या नेत्या, आणि गिरीधर काळे, सियाको कंपनीचे अध्यक्ष, जे एक उद्योजकांची भूमिका ती मांडणार आहेत. आणि नागपूरहून दिसत आहेत अतुल लोंढे, काँग्रेसचे प्रवक्ते, त्यांचंही स्वागत. सगळ्यांचं स्वागत. आणि बाकीचे गेस्टही येणार आहेत या चर्चेमध्ये, कारण 1.5 तासाची चर्चा आहे, महाचर्चा आहे, अनेक गेस्ट त्याच्यात सहभागी होणार आहेत, मोठी चर्चा होणार आहे. पण ही चर्चा आता पुढे घेऊन जात नाही, कारण आता पुढचा टप्पा आपण गाठणार आहोत. एक छोटासा ब्रेकच्या नंतर कुठेही जाऊ नका, कारण सर्वेचे प्रश्न आणि त्यांची उत्तरं जाहीर होणार आहेत आणि हे मान्यवर त्यावर बोलणार आहेत. छोट्याशा ब्रेक नंतर पाहत रहा जय महाराष्ट्र. या बातमीपत्राचे प्रायोजक होते पतंजली केशकांती, केसांना म्हणा खूप मोठं व्हा. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचा जय महाराष्ट्राच्या या विशेष एपिसोडमध्ये स्वागत. नोटाबंदीचा कौल महाराष्ट्राचा हा आमचा सर्वेक्षणाचा भाग आता सुरू होणार आहे, त्याबद्दल सगळे बोलणार आहेत. पण हा सर्वे सुरू करण्यापूर्वी, त्याची उत्तरं सगळ्यांना दाखवण्यापूर्वी एक लोकांमध्ये जाणून तर घेऊयात या सगळ्या मान्यवरांना या आत्ताच्या परिस्थितीबद्दल वाटतंय का. मी सप्रा सरांपासून सुरुवात करेन. सप्राजी, तुम्ही कशा प्रकारे बघताय संसदेतला गदारोळ? 28 नोव्हेंबरला तर सगळे काही संघर्ष दिन पाळणार आहेत, आंदोलन करणार आहेत, मोदींशी बोलायला सुद्धा नकार दिलेला आहे आणि बाहेर रांगा लागलेल्या आहेत. काय बघतोय, कशा प्रकारे बघतोय काँग्रेस? विषय असा आहे की विमुद्रीकरणाचा विरोध हा काँग्रेस पक्ष करत नाही, पण जो प्रोसेस आहे, इम्प्लिमेंटेशन प्रोसेस, त्याचा काँग्रेस पक्षाने कुठे ना कुठे विरोध यासाठी केलेला आहे की लोकांमध्ये खूप लोक असंतुष्ट आहेत. म्हणजे लोक रांगेत उभे आहेत, काही मेलेले आहेत. आणि त्यामध्येही आता भारतीय जनता पार्टीने त्यामध्ये एका गेल्या 15 दिवसात 25 म्हणजे त्यामध्ये अमेंडमेंट्स आणलेले आहेत की उद्या काय करायचं, परवा काय करायचं. आणि लोकांच्या स्वतःच्या पैशा, म्हणजे आम्ही टाकू शकतो पैसे, पण परत घेण्यासाठी ती लिमिट आहे. म्हणजे 2000 काढू शकता ATM मधून, किंवा तुम्ही 4500 काढू शकता स्वतःच्या पैसा. आणि हा लेजिटिमेट मनी आहे. व्हाईट मनी आणि लेजिटिमेट मनी काढायला ते आपल्याला रांगेत उभा राहावं लागतं 4-4 तास. आणि आपला नंबर येतो तेव्हा ते बँकेचे अधिकारी म्हणतात की पैसे संपले आमच्याकडे. ही जी परिस्थिती आहे याच्या विरोधात की शासनाने तयारी केलेली नव्हती. आणि त्यामुळे हा जो एक अराजकताचा माहोल जो एक निर्माण झालेला पूर्ण देशात, हा कुठे ना कुठे शासन यासाठी जबाबदार आहे. ही काँग्रेसची भूमिका आहे. आणि त्याच्या विरोधात म्हणजे जे लोक त्रस्त आहेत त्यांची भूमिका मांडण्यासाठी काँग्रेस पार्टीने हा जनाक्रोश रॅली जी आहे ती काढायची. मी राम कदमांकडे सगळ्यात शेवटी येणार आहे, नेहमीप्रमाणे सत्ताधाऱ्यांना सगळ्यात शेवटची संधी असणार आहे. मी नीलमताईंकडे जातो. नीलमताई, या एकूण परिस्थितीबद्दल एक पहिली जेनेरिक कमेंट, पहिली स्टार्टिंग कमेंट. तर लोकांचा कौल तुम्ही घेतला आहे ही चांगली गोष्ट आहे. कुठल्याही परिस्थितीत लोकांचं म्हणणं जाणून घेणं हे महत्वाचं असतं. पण आपण नेहमी बघत असतो की अनेक प्रकारची माणसं या समाजामध्ये आहेत
आणि ती आपल्या सर्वसाधारण निवडणुकीत मात्र स्वतःची मतं बनवत असतात, ती गुप्त ठेवत असतात आणि मग आपल्याला जनादेश काय तो खऱ्या अर्थाने म्हणजे महाजनादेश किंवा एक अंतिम जनादेश असतो तो निवडणुका असतो. आताचा जे आपण सर्वे घेतलेला आहे त्याच्यामध्ये लोकांचं म्हणणं जाणून घेतलंय. एक मला सरसर असं दिसतं की जे लोक कार्डवरती किंवा बँकांमार्फत तसे सॅव्ही होते, त्यांना त्याची सवय होती, असा जो नोकरदार किंवा व्यापारी वर्ग आहे त्यांना हळूहळू अंगवळणी पडतं आहे. बरं. दुसरं जे सामान्य व्यापारी किंवा शेतकरी आणि खास करून या बाजारपेठांमधले व्यवहार जे आहेत त्यांनी मी आपल्याकडे याच्यापूर्वी म्हटलं होतं जो नॉन फॉर्मल सेक्टर आहे तिथे 80% व्यवहार हे एकूणच भारतामध्ये हे कॅशनी होतात. 80% व्यवहार जे आहेत ते. आणि त्यामुळे त्या लोकांना कशा पद्धतीने आता पुढे जायचं हा एक मोठा प्रश्न झालेला आहे. आणि आता एका मिनिटापूर्वी माझ्याकडे टाइम्स ऑफ इंडियाचं नोटिफिकेशन आलंय, ते खरं असेल असं मला वाटतं. त्यांनी म्हटलंय की ते 24 तारखेपासून उद्यापासून 500 आणि 1000च्या नोटा काउंटरवरती सुद्धा बदलून मिळणार नाहीयेत म्हणून, की जे त्यांनी आधी 30 डिसेंबर जाहीर केलं होतं. आणि आजच मला माझी आई सांगत होती की मी बँकेत विचारलं सहज की काय होतंय, लोकांची लाईन वगैरे कशी काय कमी होईल का आता. तर त्यांनी सांगितलं की अजून बँकांना काही कळवलं नाहीये की 30 डिसेंबर पर्यंत या नोटा घेता येणार आहेत म्हणून. त्याच्यामुळे आतापर्यंतची घोषणा जी होती ती 30 डिसेंबरची होती, ती जर का 24 नोव्हेंबरची खरंच झाली असेल तर अनेक लोक सुरुवातीच्या गर्दीत आणि रांगेत जायला नको म्हणून जे थांबले होते त्यांनी आता बँकेत त्यांना पैसे डिपॉझिट करणं डायरेक्टली जाऊन त्या बदलून मिळणारच नाहीयेत नोटा. हा एवढाच एक पर्याय बाकी राहिलेला आहे. मला त्याच्यात आक्षेपार्ह एवढंच वाटतंय की रोज जे वेगवेगळ्या गोष्टी होत आहेत त्याच्यामुळे आपल्यासारख्या सुशिक्षित लोकांची सुद्धा माहिती घेताना त्रेधा तिरपीट होते, कारण 3-4 वेगवेगळ्या घोषणा वेगवेगळ्या पद्धतीने होत आहेत. आणि शेवटचा मुद्दा की बँकांना जेवढी पाहिजे तेवढी कॅश मिळत नाहीये, ठराविकच बँकांना कॅश मिळते आहे. ही बँकांच्या वर्तुळामधून आपल्याला सातत्याने फीडबॅक येतो आहे. ही सगळ्या अंमलबजावणीतला मोठे आव्हानं आहेत असं मला वाटतं. बरं, काळेजी तुमची थोडक्यात प्रतिक्रिया प्लीज. थोडक्यात द्या, सगळ्यांकडे भरपूर वेळ आपल्याकडे, त्यामुळे थोडक्यात तुम्ही जेवढं उत्तर मांडाल तेवढं मला सगळ्यांकडे जाता येईल. काळे सर. सर, सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की हा जो अर्थव्यवस्थेशी निगडीत हा जो प्रश्न आहे आणि हा जो प्रॉब्लेम होता तो खरा प्रॉब्लेम आहे का नाही, आणि तो जर प्रॉब्लेम असेल तर मग आपण त्याला जे काही इश्यूज ज्या पद्धतीने टॅकल निर्णय घेणं आवश्यक होतं, टॅकलिंगच्या प्रोसेसमध्ये आपण सजेशन्स देऊ शकतो. पण निर्णय योग्य असेल तर आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांनी सुद्धा आणि मीडियावाल्यांनी सुद्धा हे प्रॉब्लेम जे आता 15 दिवस सर्वसामान्य जनता जी फेस करते त्यांच्यासाठी पॉझिटिव्हली सजेशन्स देऊन काम करणं अपेक्षित होतं. आणि मूळ मुद्दा ही गोष्ट करणं आवश्यक होतं की नाही, भारतीय अर्थव्यवस्थेला असा एक ठोस निर्णय घेणं जरुरी होतं की नाही. तर त्याला माझं मत आहे की ह्या निर्णयाशिवाय भारताला जर पुढचं 10 वर्ष बघायचे असतील तर याच्याशिवाय पर्याय नाही. ठीक आहे, हा एक अतिशय महत्त्वाची कमेंट आहे, कारण काळे स्वतः उद्योजक आहेत आणि सगळ्या सर्व स्तरातून वावर असणारे काळे आहेत, त्यामुळे त्यांचे महत्त्व त्यांना असं वाटतं एका इंडिपेंडंट व्यक्तीला की 10 वर्ष पुढे जायचं असेल तर हा निर्णय बरोबर होता. त्यांचं मत आहे, व्यक्तिगत मत आहे. मी स्टुडिओमध्ये येतो, आता मी जातो आपले अभिजित फडणवीस यांच्याकडे, अर्थतज्ञ त्यांच्याकडे. तुमच्यासमोर दोन्ही आहेत, कौतुकाचे पहाड पण आहेत आणि टीकेच्या दऱ्या पण आहेत. आता तुम्ही कशा प्रकारे बोलायला? मला असं वाटतं की ही जी भूमिका घेतली सरकारने त्याची गरज होती, परंतु त्याचबरोबर त्याची एक जी यंत्रणा तयार करायला लागते त्याच्यामध्ये नक्की कमी पडलेलं आपण हे सहज दिसत आहे. त्याचबरोबर लोकांच्या मनामध्ये जी एक भीती निर्माण झाली की मला जर पैसे मी बदलून घेतले नाहीत किंवा काढले नाहीत तर ते कुठेतरी जातील की काय, ही भीतीचं निराकरण होण्याची गरज होती. तिथे थोडी अर्थसाक्षरता आपण त्याच्या बाबतीत आपण कमी पडलो असं पण आपल्या लक्षात येईल. आणि त्याचबरोबर एक त्याचा पूर्ण 50 दिवसाचा विचार करून एक व्यवस्थित त्याच्याबद्दल घोषणा होण्याची आवश्यकता होती. हे असं 2-2, 3-3 दिवसाचं असं न करता त्याच्यामध्ये जी आपली योजना आहे ती पहिल्यापासूनच पूर्णपणे मांडणं, किंवा 8 दिवसांनी असं होणार आहे, 15 दिवसांनी असं होणार आहे, कदाचित जनता अधिक त्या मानाने तयारीत असती. परंतु ह्याच्यामध्ये सुद्धा असं झालं की लोकांनी पण ह्या माध्यमांचा उपयोग फसवण्यासाठी कसा करता येईल याचाही विचार केल्यामुळे त्यांनाही ते एका प्रकारे शिक्षण होत होतं. आधी 4000 बदलण्याची मुभा होती, मग ती 2000 वरती करण्यात आली. आता निलंतनी सांगितलं की ती पूर्णच काढून घेण्यात आलेली आहे. त्यामुळे सरकार पण मला वाटतं ह्या सगळ्या प्रयोगामध्ये शिकत होतं आणि त्यामुळे त्यांनी नवीन नवीन निर्णय राबवले.
त्यामुळे ही एक प्रकारची एक डायनॅमिक अशी प्रक्रिया राहिली. परंतु ह्याचबरोबर लोकांनी हे ध्यानात ठेवलं पाहिजे की पैसा हे केवळ माध्यम आहे. आपले जे व्यवहार आहेत त्याच्यामध्ये पैशाचा उपयोग हे जरी खरं असलं तरी आपली वैयक्तिक पत सुद्धा असते. म्हणजे आपण उदाहरण द्यायचं झालं तर एखाद्या वाण्याकडनं आपण वस्तू विकत घेतो, आपल्या सरावाने आपण पैसे समोर देत असतो, परंतु त्याला जर सांगितलं की महिनाभराने सगळं देऊ तर तो तयार पण होईल. मला वाटतं अशा नवीन प्रयोगांना पण सुरुवात झाली त्याच्या माध्यमातून. जुनी बार्टर एक्सचेंज परत आला, पुन्हा एकदा उधारीवरती नाव लिहून ठेवायचा बिझनेस परत आला. मी आता राम कदमांकडे जातो. राम कदमजी, तुमच्या या सगळ्या म्हणजे भाजपच्या कारवाईला सर्जिकल स्ट्राईक हा शब्द वापरला गेला, कौतुकाने वापरला गेला. सर्जिकल स्ट्राईक मध्ये शत्रूच्या प्रदेशात आपण जातो, पटकन कारवाई करतो आणि सगळेच्या सगळे सैनिक परत येतात. इथे होतंय असं, काळ्या पैशा नावाच्या शत्रूकडे आमचा पहिला एक सैनिक जातो, दुसरा सैनिक नंतर पाठवतो, तोपर्यंत कळलं असतं की आता सर्जिकल स्ट्राईक सुरू झालाय. मग काळा पैसावाला पुन्हा सावध होतो, मग तिसरा सैनिक येतो, तोपर्यंत याने आपली बाजू परत सांभाळून ठेवलेली असते. हा सर्जिकल स्ट्राईक जरी असला तरी सुद्धा त्याचं एक्झिक्युशन सर्जिकल स्ट्राईक सारखं झालं नाही का? कसं आहे की जेव्हा 8 तारखेला माननीय पंतप्रधानांनी या संदर्भात वक्तव्य केल्याच्या नंतर वेगवेगळ्या स्तरातल्या लोकांनी ह्याला वेगवेगळी नावं दिली. काही लोकांनी सर्जिकल स्ट्राईक म्हटलं, काही लोकांनी देशाच्या स्वातंत्र्य प्राप्तीनंतरचा सगळ्यात मोठा अर्थक्रांतीचा आणि इथून पुढच्या 50 वर्षासाठी एक ज्याला पथदर्शी अशा स्वरूपाचा निर्णय असं देखील काही लोकांनी कौतुक केलं. पण निश्चितपणे सांगेन की ज्या माणसाकडे खूप मोठ्या प्रमाणात काळा पैसा आहे, ज्यांनी कर चुकवलेला पैसा आहे, त्याच माणसाला ह्याच्यापासून घाबरण्याचं कारण आहे. बरं, ज्यांनी कर भरलेला पैसा आहे त्याला घाबरण्याचं काहीच कारण नाही. हे वारंवार या देशाच्या सरकारनं स्पष्ट केलंय. तरी देखील विरोधी पक्षाचं काम विरोध करणं असं असतं. बरं, अपेक्षा अशी होती या ऐतिहासिक निर्णयामध्ये राजकारण बाजूला ठेवून सगळ्यांनी एकत्र यावं अशी प्रकारची अपेक्षा होती. पण तसं यावेळेस घडताना दिसलं नाही. म्हणजे राहुल गांधींनी काँग्रेसच्या नेत्यांनी म्हणायचं पंतप्रधान संसदेत बोलत का नाहीत, आणि पंतप्रधान संसदेत आल्याच्या नंतर काँग्रेसच्या नेत्यांनी गोंधळ घालायचा. म्हणजे ही त्यांची जुनी परंपरा 2 वर्षापासून राहिलेली आहे. तर अपेक्षा अशी होती की जर देश बदलायचा असेल तर देशाची मुळामध्ये जी बरबटलेली काळ्या पैशाची अर्थव्यवस्था आहे ती बदलावी लागेल. आणि मग जेवढा जुना आजार असेल त्या जुन्या आजारावर औषध देखील तेवढंच कडू असतं. तात्पुरतं ते कडू वाटलं तरी नंतर मात्र तो आजार पूर्णपणे बरा होतो. औषध कडू आहे का चहा कडू आहे? कडवी चाय आहे का कडक चाय आहे? काय होता प्रकार नेमका? औषध एक तर काहीतरी ठरवा, औषध आहे का चहा आहे? मी तुम्हाला सांगतो, माझ्याकडे म्हणजे काल एका वाहिनीला मी म्हणालो, एक सद्गृहस्थ आले आणि त्यांच्या घरचं मुलीचं लग्न होतं आणि त्यांनी सांगितलं की देशाच्या सीमेवर तैनात असलेला सैनिक कधीही तक्रार करत नाही. बर्फ पडला, थंडी पडली, माझ्या मुलीचं लग्न आहे, मला सुट्टी नाही मिळाली, दिवाळी आहे, मला घरी जाता नाही आलं, कधीही तक्रार न करता देशाचं संरक्षण करत असतो. कदम साहेब, माझ्या लेकीचं लग्न आहे, मी 35 दिवस लग्न पुढे ढकलतो, पण हा निर्णय चांगला आहे. म्हणजे त्यावेळेस त्यांनी उदाहरण दाखल दिलं. तो म्हणाला ते म्हणतो मी. तो म्हणाला की शिवकालीन भाषेत सुद्धा आधी लगीन कोंडाण्याचं मग रायबाचं असं तानाजी म्हणाले होते. अशा वेगवेगळ्या समाजातल्या एक सकारात्मक प्रतिक्रिया आहेत. वाईट कुणाला वाटलंय? ज्या राजकीय पक्षांची दुकानदारी बंद होणार आहे आणि ज्यांच्याकडे कर चुकवलेला काळा पैसा आहे, या 2 प्रवृत्तींना वाईट वाटलंय. सर्वसामान्य माणसांना त्रास झालाय, पण संयम ठेवण्याची त्यांच्याकडे सगळ्यांकडे तयारी आहे. 93% सर्वे म्हणतो उत्तम. 93%, 60% मध्ये कोण आहेत? म्हणजे काँग्रेसची अशी अपेक्षा होती का की मोदींनी आधी काँग्रेसला सांगावं तुमचा काळा कुठे पैसा असेल तो लपवा, मग तुम्ही ती सगळी चर्चा होणारच आहे. आता राम कदमजी, तुम्ही तो लग्नाचा संदर्भ दिला आणि आधी लगीन कोंडाण्याचं मग रायबाचं ती तानाजी मालुसर यांची वाक्प्रचार तुम्ही इकडे बोलून दाखवला. तो थोडा कानडीमध्ये सुद्धा ट्रान्सलेट करा, कारण मग तो रेड्डींना पण दाखवता आला असता. त्यांचं लग्न होऊन गेलेलं आहे, त्यांचं लग्न होऊन ठाण्यात मगाशी लग्न झालेलं आहे. आता येणाऱ्या 3-4 डिसेंबरला नागपूरला मोठा लग्न आहे. ते नेते काय, भाजप आणि सेनेचे नेते काय रांगेत उभे आहेत का? तो सगळी चर्चा होईलच ती चर्चा. आता आपण घटिका जवळ आलेली आहे, कारण आता आपल्याला सर्वे जाहीर करायचा आहे. आपण प्रत्येक प्रश्नावाईज आपण पुढे जाणार आहोत. प्रश्न असेल त्याचं उत्तर जे लोकांनी दिलेला तो कौल असेल, त्यावर थोडी चर्चा असेल. अशा पद्धतीने आपण पुढे जाऊ. बघूयात पहिल्या प्रश्नाला लोकांनी कसा कौल दिलाय. प्रश्न होता, 15 दिवसानंतर पंतप्रधान मोदींचा नोटबंदीचा निर्णय योग्य वाटतोय का? काय म्हटलंय लोकांनी? स्क्रीनवरती पहा. सॅम्पल आहे 3600चं. 71% लोक म्हणतायत होय हा निर्णय योग्य आहे, 26% लोक म्हणतायत नाही आणि 3% म्हणतायत माहित नाही. सप्रा सर.
71% लोग बोल रहे हैं कि हमारा सपोर्ट है इस निर्णय को, इस डिसिजन को. नोटबंदीचा निर्णय योग्य आहे हे तर काँग्रेस पक्षाने पण सांगितलेलं आहे. बरं. पण त्याची इम्प्लिमेंटेशनवर प्रश्नचिन्ह आहे की गेल्या काही दिवसात आपण बघितलं 70च्या वर लोक जे आहेत ते मेलेले आहेत, त्यांचा जबाबदार कोण आहे. ह्यामध्ये तुम्ही आणखीन 2-3 प्रश्न टाका ना. जे मेलेले लोक आहेत त्यांची जबाबदारी नरेंद्र मोदीची आहे की विपक्षाची आहे. बरं. त्यांना तुम्ही कॉम्पेन्सेशन देणार की नाही देणार, की दिली पाहिजे की नाही दिली पाहिजे, असे प्रश्न पण टाका ना, लोक उत्तर देतील. आणि शेवटी तुमचा हा जो सॅम्पल आहे ना, हा खूप छोटा आहे. आणि आता नीलम गोरेताई म्हणाली की जर उद्यापासून 500 आणि 1000चे नोट बंद होतील तर तुमचा हा सर्वे काय कामाचा नाही आहे. उद्या नवीन सर्वे करावा लागेल आपल्याला. नाही सबरा साहेब, याच मुद्द्यावर म्हणजे ही चर्चा पुढे घेऊन जाताना मी स्पष्ट करतो की 15 दिवसानंतर हा सर्वे जो आहे तो आम्ही केला, ओपिनियन पोल करण्याचा प्रयत्न केला. पण त्याचबरोबर 50व्या दिवशी जी मुदत मुख्यतः मोदींनी दिली होती 50व्या दिवशी, त्या दिवशी आम्ही अशा स्वरूपाचा सर्वे ओपिनियन पोल तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत. आणि त्या माध्यमातून पहिल्या दिवशी लोकांना काय वाटतं, 15व्या दिवशी काय वाटतं आणि 50व्या दिवशी काय वाटतं, निश्चितपणे यामध्ये मोठी तफावत पाहायला मिळू शकते. आणि स्मार्टफोनला ऍक्सेस किती लोकांचा आहे. जे गरीब शेतकरी आहेत, जे रोजगार म्हणजे डेली वेजेस वाले लोक आहेत, रोजंदारी वाले लोक आहेत, त्यांच्याकडे कुठे आहेत स्मार्टफोन. म्हणजे काय पाहता तुम्ही. जर तुम्हाला खरं हे करायचंच आहे ना, तर प्रत्येक बँकेच्या बाहेर तुम्ही बॅलेट बॉक्स ठेवा ना. नोट बदली पण होईल आणि वोट बदली पण होईल. तुम्हाला तुमच्या समोरच येईल. प्रत्येक बँकेच्या शाखेच्या बाहेर तुम्ही बॅलेट बॉक्स ठेवा, तिथेच तुम्हाला उत्तर मिळेल. कसं आहे प्रसन्न, काँग्रेस पक्षानं मानसिकता ठरवलेली आहे की ज्या गोष्टीमध्ये सर्वेमध्ये भाजपचा क्रमांक 1 येईल त्याला नाकारायचं. अहो, हा एका TV चॅनलने घेतलेला सर्वे आहे. त्या सर्वेला तरी तुम्ही स्वीकारलं पाहिजे. आणि जो सर्वे घेतलाय ते संपादक सांगतात, पत्रकार सांगतात कशा पद्धतीने घेतलाय. पण काँग्रेसच्या नेत्याची किती लोकसंख्या आहे, काँग्रेसला किती लोकसंख्या आहे, काँग्रेस अजून पराभवातून काँग्रेस पक्ष सावरलेला नाही. हा निर्णय राजकारणाच्या वर जाऊन या निर्णयाकडे पाहिलं पाहिजे. देशहिताच्या दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे. रांगेत उभे आहेत ते म्हणतात की मोदी मगरूर है, गरीब जनता मजबूर है. याचा उत्तर द्या पहिला तुम्ही. ठीक आहे, ही वाद जसे सुरूच राहणार आहेत आता त्याच्यावरती चर्चा, कारण ही शेवटी तेशी म्हणूनच महाचर्चा आपण केलेली आहे. दरम्यान इकडे एक मोठी बातमी आहे जी आपल्याला बघून पुढे जावं लागणार आहे. उद्यापासून 500 आणि 1000, राम कदमजी ही बातमी तुम्ही पण लक्षात ठेवून आहे का, 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा स्वीकारणं बंद होणार आहे. फक्त काही निवडक ठिकाणीच यांचा नोट आता स्वीकारल्या जातील. 500 आणि 1000च्या नोटा ज्या चेंज करून मिळत होत्या त्याही बंद होणार आहेत. आणि त्यामुळे आता याचे परिणाम कसे होणार, दरवेळी नवीन निर्णय येत आहे, तोही मुद्दा होता. नीलमताईने सुद्धा तो बहुधा मांडला होता. त्यापूर्वी निलेश. नाही, मुख्यतः हा जो निर्णय आहे प्रसन्न, या निर्णयामागचं कारण असं आहे की सहकारी बँका किंवा ज्या कोऑपरेटिव्ह बँका होत्या त्यांच्यावर जे निर्बंध घातले गेलेले होते त्यामागचं मूळ कारण होतं की सहकारी बँकांमधून खूप मोठ्या प्रमाणावर काळ्याचं गोरं करण्याचा प्रयत्न, ब्लॅकचं व्हाईट करण्याचा प्रयत्न जो आहे तो समोर येताना पाहायला मिळाला होता. आणि त्यानंतर ज्या वेळेला सहकारी बँकांच्या वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या माध्यमातून एक दबावगट तयार झाला, सरकारनं सहकारी बँकांना परवानगी तर दिली, मात्र आजच्या या निर्णयानं म्हणजे 500 आणि 1000च्या नोटा आता तुम्हाला बँकांमध्ये बदलून मिळणार नाही, तो दरवाजा जो होता काळ्याचा पांढरा करण्याचा, तोही सरकारनं बंद करून टाकला. एक्झॅक्टली. मी आता नीलमताईंकडे जातो. नीलमताई, या आपल्या सगळ्या चर्चेला धरून हा नवीन बातमी पण आपल्या समोर आलेली आहे. आता तुम्ही सांगा, एकीकडे आमचा सर्वे लोक म्हणतात की निर्णय चांगला आहे, पण त्याच वेळी हे आलेल्या घटना. प्रसन्न, मी आपल्या या कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच टाइम्सची बातमी स्वतःच ब्रेकिंग केली. आणि मला सकाळी म्हणजे केवळ म्हणजे माझ्या आईशी चर्चा झाल्यामुळे अंदाज होता की असं काहीतरी घडतं आहे म्हणून. मला वाटत नाही कुठल्याही मीडियाने ही बातमी दिली होती की 24 तारखेनंतर हे स्वीकारणं बंद होणार आहे. निलेश म्हणतो आहे की सहकारी बँकांना हा काळ्याचा पांढरा करण्याचा मार्ग बंद करण्यासाठी सरकारने हे केलं. पण ते मला थोडं अर्धसत्य यासाठी वाटतं आहे की राष्ट्रीयकृत बँकांमध्ये आणि पोस्टांमध्ये सुद्धा पॅन कार्ड दाखवून जे बदली केलं जात होतं ते का त्यांनी बंद केलं. कारण आपण बघतोय की 50% लोकांकडे अकाउंटच नाही आहेत. बरं, परत आपण हा विषय घेतो आहे आणि हे आपण का समजून घेत नाही. हे आमचं राजकारण आहे का, दुसऱ्या मला पक्षांचं मी बोलू शकत नाही. पण 50% लोकांचे अकाउंट नाहीयेत, 50% लोकांकडे आधार कार्ड नाहीयेत. काही लोकांनी जे पीक विकत घेतलं त्याचे त्यांच्याकडे पैसे आहेत, 15,000, 25,000, 50,000, त्यातले बियाण्यासाठी त्यांनी काही पैसे शिल्लक ठेवलेले आहेत. आता त्यांना एजंटांकडे जाऊन 30%, 40% कमिशन देणं
किंवा त्याच्यामध्ये काय बँकांपर्यंत फेऱ्या मारणं आणि खाती काढणं पहिल्यांदा. आपण ज्या समाजामध्ये साक्षरताच इतकी वेताची आहे अशा ठिकाणी हे सगळं आपण अपेक्षा धरतोय ताबडतोब. दुसरं माझं म्हणणं असं आहे की सगळं कॅशलेस व्हावं हा पण एक सोशल मीडियावरती खूप मोठं फिरतं आहे. कॅशलेस होण्यासाठी स्वीडन किंवा डेन्मार्क किंवा या देशांमधली एकूण आर्थिक सामाजिक व्यवस्था, साक्षरता, तंत्रज्ञानाबद्दलची साक्षरता आणि आपला देश याच्यात काही फरक आहे का नाहीये हे पहा. आपण ज्याला राखीव जागांचे पूर्वी समर्थन चर्चा होत होती तेव्हा काय म्हणायचो, समान संधीसाठी विशेष संधी. आज हा जो समाज सगळे व्यवहार ठप्प होऊन बसलेला आहे त्यांच्याबद्दल तर कणव किंवा त्यांचा मानवी अधिकारांचा तर कोण विचारच करत नाहीये. दुसरं मला एक समजत नाहीये की लग्न पुढे ढकलणं का नाही ढकलायचं जरी वैयक्तिक प्रश्न असला तरी मंगल कार्यालय, कॅटरर्स बुकिंग केल्याचे पैसे परत देणार आहेत का देशभक्ती म्हणून. देशभक्तीच्या बद्दलची जबाबदारी फक्त मुलगा मुलगी आणि त्यांच्या वऱ्हाड्यांची बोलायची आणि बाकीच्या लोकांना मोकळं रान सोडायचं. मग तुम्ही असाही गव्हर्नमेंटनी निर्णय जाहीर करायला हवा होता की कॅन्सलेशन 100% परत द्या लोकांना. लोक 1 महिना काय 2 महिना पुढे ढकलतात. हा तुमचा विचारतो नीलमताई, तुमचा प्रश्न अतिशय योग्य आहे. कारण अनेक ठिकाणी दरवेळी असा मुद्दा झालेला आहे की काही मुद्दे झाले तर तुम्ही हे अमुक करा. मुख्यमंत्री म्हणाले लाईन मध्ये उभे राहिला तर तुम्ही देशभक्ती सिद्ध करताय. मी राम कदम या नीलमताईंचा मुद्दा सर्वांच्या मनातला मुद्दा आहे की हे अमुक झालं तर तुम्ही देशभक्त, आधी लगीन रायबाचं नंतर कोंडाण्याचं वगैरे मुद्दा इथे आहे. आता लोक इकडे रांगेत उभे राहिलेले आहेत, लोकांना त्रास होत आहेत, 60 लोक मेलेले आहेत. त्यांना तुम्ही हे सांगायला जाणार आहात की अरे त्या सैनिकाची देशभक्ती बघा. ज्या माणसाचं सैनिकी ट्रेनिंग नाहीये त्याच्यासमोर आपण हे उदाहरण देणार आहोत. नीलमताईंनी एक जी सूचना केली ती खरोखर खूप चांगली सूचना आहे की अनेक लोक समोरून येत आहेत आणि म्हणतात की देशासाठी आम्ही लग्न पुढे ढकलू. कारण ही जी व्यवस्था बदलतो आहोत ही व्यवस्था बदलल्याच्या नंतर याचा उपयोग कोणाला होणार आहे? तुम्हाला आम्हालाच होणार आहे. तुम्ही आम्ही 125 कोटी लोक म्हणजेच हा देश ना. तर त्याच्यामुळे जी लोक समोरून पुढे येत आहेत आणि त्यांना जर हॉल कॅन्सल करायचा असेल तर हॉलवाला त्यांना रिफंड देत नसेल तर अशी ही जी सूचना नीलमताईंनी केली निश्चितपणे चांगली आहे. नीलमताई माननीय मुख्यमंत्र्यांच्या कानी घालतील, मीही त्यांना सांगेन. निश्चितपणे सकारात्मक बाबतीत सरकार विचार करेल. पण दुसरं जे आपण म्हणालात की आपण देशभक्ती हा जो शब्द आहे हा देशभक्ती शब्द 2 मिनिटांसाठी आपण समजून घेतला पाहिजे कि कांग्रेस ही टीका करते हैं कि हर चीज को तुम देशभक्ति के साथ जोड़ते हो. अरे काळा पैसा यानी या सरकारचा कर चुकवलाय जो गोरगरिबाच्या उद्या हॉस्पिटलसाठी कामाला येणार आहे असा जर पैसा कोणी बाहेर काढत असेल आणि हा पैसा गोरगरिबाला कामाला यावा, या देशाला कामाला, कोणाचाही विरोध नाही, 1 मिनिट, काँग्रेसचा विरोध नाही काळा पैशाला, 2 मिनिटं थांबा, ते काढून घ्या. देशासाठी कामाला यावा याच्यासाठी जर आम्ही म्हणत असो की हे देशहिताचं महान कार्य आहे आणि हे देशभक्तीचं कार्य, काय चुकलं? म्हणजे याही एका विधानाकडे जर पण लोक त्याला विचारतायत राम कदमजी एक काळा पैसावाला रांगेत तर दाखवा आम्हाला. रांगेत उभा आहे, जे उभे आहेत ते काळे पैसेवाले आहेत का? आणि आता जे चॅनल समोर जे बोंबलतायत, रडतायत, ओरडतायत ना, ज्यांचे काळे पैसे उद्या उघडे पडणार आहेत किंवा ज्यांची रद्दी होणार आहे असे लोक चॅनल समोर ओरडताना या देशाने काळे पैसेवाले काळे पैसे घेऊन गेले. विजय मल्ल्या 9,000 कोटी घेऊन गेलं. मोदींनी थांबवलं का त्याला? ललित मोदी येत नाही परत. किती आहेत पैसे त्यांच्याकडे? देशाच्या पैशा बाहेर आज पण जो काळा पैसा आहे, सर्व जे उद्योगपती आहेत, कोणी उद्योगपती लाईनीत आहेत का, रांगेत आहेत का? उद्योगपतींनी सर्वांनी पैसे बाहेर पाठवले, डॉलर मध्ये कन्वर्ट केले, त्यांनी सोना घेतला. ग्राम आणि डॉलर आज डॉलरचा रेट काय झालाय? काँग्रेसच्या नेत्यांनी म्हणजे थोडंसं विषयांतर होईल पण 1 मिनिट मला आपण बोलू द्यावं प्रसंगाने. काँग्रेसच्या नेत्यांनी ही जी नावं सांगितली मला शेकडो नावं सांगता येतील, त्याच्यात वेळ मला घालवायचा नाही. पण काँग्रेसच्या नेत्यांना या गोष्टीचं उत्तर देता येणार नाही. काळ्या पैशाच्या बाबतीत जेव्हा सुप्रीम कोर्ट म्हणत होतं SIT नेमा, तेव्हा 4 वर्ष का तुम्ही मूग घेऊन गप्प बसलात? आणि याच मोदी सरकारचा सत्तेमध्ये आल्याच्या नंतर पहिल्या कॅबिनेटचा पहिला निर्णय, काळे पैसेवाल्यांना पाठीशी घालत नाही, ऐका ना, पहिल्या कॅबिनेटचा पहिला निर्णय सुप्रीम कोर्ट सांगून SIT काळ्या पैशा बाबतीमध्ये काँग्रेस नेमत नव्हती. भाजपनं मात्र पहिल्या कॅबिनेटचा पहिला निर्णय घेतला. स्विस बँकची यादी कोणी काढली? काय स्पष्ट होतं? स्विस बँकची यादी जी आहे ती काँग्रेस पक्षाने काढली. त्यावर नोटीस काँग्रेस पक्षाने दिले. तुम्ही आजपर्यंत स्विस बँकची यादी आहे त्यावर कारवाई का नाही केली? स्विस बँकेची यादी आहे ज्याला काँग्रेस UPAने नोटीस दिले आहेत ते भाजपने आतापर्यंत ऍक्शन का नाही घेतलं? काळा पैसा या ऑपरेशनमुळे बाहेर येतो का?
याच मुद्द्यासाठी मी घेऊन जाणार आहेत पहिल्यांदा आपल्यासोबत अर्थतज्ञ सुद्धा आणि आता अजित सावंत सुद्धा इथे आलेले आहेत. अजित सावंतजी, तुमचं स्वागत. मी तुमच्याकडे येणार आहे, पण त्यापूर्वी मला एक प्रश्न इथे पूर्ण करावा लागेल. फडणवीस सरांकडे मी जाईन या बाबतीत. फडणवीसजी, एक असं चित्र तयार केलं जातं आणि लोकांना इथे वाटतंय की या अशा ऑपरेशनमुळे काळा पैसा बाहेर येईल, असेल तर तो युजलेस बनेल. हे खरं आहे का? त्यात नक्कीच सत्य आहे ह्याला. कारण असं की जसं मगाशी चर्चेमध्ये उल्लेख झाला की खूप मोठ्या प्रमाणावरती आपली अर्थव्यवस्था जी आहे जी कराच्या बाहेर आहे. म्हणजे आता उदाहरणार्थ निलमताईंनी जो उदाहरण घेतलं, केटरर्स किंवा म्हणजे एका विशिष्ट गटाला मी उद्देशून म्हणत नाही, परंतु अशी खूप मोठ्या प्रमाणावरती कर न भरता चालणारे व्यवहार असतात, त्या दृष्टीने ते काळे आहेत. भ्रष्टाचारी मार्गाने असतात ते एक दुसऱ्या प्रकारचं काळं आहे. आणि तिसरं भयानक म्हणजे खोट्या नोटा. या तिन्हीचा जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेला अशा प्रकारचं पाऊल हे आवश्यक होतं. मी ऑक्टोबर महिन्यामध्ये महाराष्ट्र टाइम्समध्ये एक लेख लिहिला होता. त्याच्यामध्ये त्याचं शीर्षक होतं काळ्या पैशाच्या भस्मासुराचा अंत. त्याच्यामध्ये काही विषयांना मी उल्लेख केला होता. त्याच्यापैकी एक पाऊल हे होतं. परंतु त्याच्यामध्ये मी असं म्हटलं होतं की जसं जसं आता इलेक्ट्रॉनिक व्यवहार बँकांचे वाढतील तसं तसं येणाऱ्या काळामध्ये 500 आणि 1000च्या नोटा पूर्णपणे आपण काढून टाकल्या पाहिजेत व्यवहारातून. परंतु हे व्यवहार जसे वाढतील तेव्हा आपण ज्याला काळा पैसेवाले मोठे धनिक मानतोय, जे काळा पैसेवाले असे रद्दड पैसा त्यांच्याकडे आहेत, अशी व्यक्ती 1 कोटी 2 कोटी 5 कोटी घरात ठेवेल कॅश स्वरूपात, जे आपण फिल्म मध्ये बघतो कुठल्या तरी पलंगाखाली ठेवलेले. बाकी प्रचंड आजचा क्वांटम तर काळा पैशाचा शेकडो कोटींचाच आहे. म्हणजे माझी ब्लॅक संपत्ती सुद्धा 100 कोटी प्लसच असते. ते लोक अजूनही अशी अपेक्षा आहे की कॅश ठेवत असतील आणि म्हणून त्यांच्यावरती आज स्ट्राईक होणार आहे. हे मानणं योग्य आहे? नाही, तुमचा मुद्दा केवळ रोखीमध्ये असतं का? तर नाही. म्हणून मी त्याच्यामध्ये असाही उल्लेख केला होता की त्याची इतर जी ठिकाणं आहेत त्याच्यामधलं एक ठिकाण हे जमिनी किंवा जागा आहेत, दुसरं जे ठिकाण आहे ते सोनं आहे. त्यामुळे ह्या सर्वांचाही विचार आपल्याला करायला लागेल. म्हणून त्या लेखामध्ये मी नॅशनल प्रॉपर्टी रजिस्टर निर्माण करावं असाही उल्लेख केला होता की ज्याचा नंतर पंतप्रधानांनी बेनामी प्रॉपर्टीच्या बद्दल पण उल्लेख केलेला आहे. त्यामुळे काळ्या पैशाचा आपल्याला सर्वंकष विचार करायला लागेल. त्यातला हा एक टप्पा असं मी म्हणेन. मी आता अजित सावंतांकडे येतो. अजित सावंतजी, तुम्ही आत्ताच आलेला आहे, आपण एक सर्वे केलेला आहे, त्या सर्वांची उत्तरं आलेली आहेत, लोकांपर्यंत घेऊन गेलेला हा सर्वे होता. त्यातला पहिला प्रश्न होता 15 दिवसानंतर पंतप्रधान मोदींचा नोटबंदीचा निर्णय योग्य आहे का? आणि त्याला जो निकाल आला जो तुमच्या समोर आहे तो आहे 71% लोक म्हणतायत होय, हा निर्णय बरोबर आहे. पुढे 26% नाही आणि 2% 3% माहित नाही असं म्हणतायत. हे झालं वातावरण. तुम्ही याकडे कसं बघताय आणि बाकीचे डिस्कशन? पहिल्यांदा असं आहे ना की आपण म्हणजे माझे मित्र राम कदम यांना माझी विनंती आहे की आपण जास्त भावनाप्रधान आणि भावूक होऊन बोलूया नको. ते भावनाप्रधान होणं, रडणं वगैरे आदरणीय मोदीजींना शोभतं. हतबल झाल्यावरती ते रडतात. त्यामुळे तुमचा आक्षेपी काय? तुम्हाला असं वाटतं की ते खोटं करतात? तसं हा देशाचा पंतप्रधान त्याने ठोस निर्णय घेतलेला आहे. आपल्या निर्णयाबद्दल त्याला खात्री. असं असताना त्याने डोळ्यात पाणी आणणं सारखं आणण्याचं कारण. बरोबर. त्यामुळे तसं आपण ते पथ्य पाळूया, माझी अशी विनंती आहे. मला माझं पूर्ण करून द्या कदम साहेब. मोदींचं नाव घेतलं त्यामुळे मला बोलणं अपेक्षित आहे. ज्याच्यामध्ये मानवता जिवंत असते ना, अशा प्रत्येक माणसाला एखाद्या हळवे क्षणी त्याचे डोळे पाणावतात, ही वस्तुस्थिती आहे. उलट तुम्ही अभिनंदन केलं पाहिजे. देशाला पहिल्यांदा असे पंतप्रधान लाभलेत की सर्वसामान्य माणसाचं दुःख, लोक रांगात उभा राहतात, लोकांना त्रास होतोय, या गोष्टीचं दुःख त्यांना जाणवतं. पण देश चांगला करायचा आहे म्हणून या कठोर निर्णय घेतलाय. राम कदमजी त्यांनी पूर्ण करू द्या. त्यांनी जर खरोखर कणखर निर्णय घेतला असता तर त्यांना असं हतबल पद्धतीने लोकांसमोर येण्याची आवश्यकता नव्हती असं मला वाटतं. आता दुसरा निर्णय आदरणीय फडणवीस साहेबांचा व्यासंग आणि विद्वत्ता आहे, त्यांचा पूर्ण आदर राखून मला असं म्हणायचं आहे की नोटाबंदीचा निर्णय योग्य आहे. आपण पहिल्या दिवशी सगळ्यांनी म्हटलं. इव्हन आज जे 16 विरोधी पक्षांनी धरणं धरलं होतं संसदेमध्ये, त्या प्रत्येक पक्षाने हे म्हटलंय की नोटबंदीचा काळ्या पैशाला विरोध हा आमचाही आहे आणि या देशाच्या अर्थव्यवस्थेतून काळा पैसा हद्दपार झाला पाहिजे, प्रत्येक पक्षाचं म्हणणं. आता नंतरच्या काळामध्ये ज्या घटना घडलेल्या आहेत, म्हणजे त्रास झाला, 70 जण मृत्युमुखी पडले, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. जनतेला प्रचंड त्रास सहन करायला, उपासमार झाली, हॉस्पिटल मध्ये त्रास झाला, सदानंद गौडासारख्या केंद्रीय मंत्र्याच्या भावाचं शव मिळेना अशी वेळ त्यांच्यावरती आली. लग्न तर किती पुढे गेली, किती रद्द झाली त्याचा हिशेब नाही. प्रश्न असा आहे या सगळ्यामध्ये एकंदर प्रमाण आपण जर पाहिलं तर 400 कोटीच्या बोगस नोटा, म्हणजे अतिरेकी आतंकवाद वगैरे साठी किंवा ड्रग मधून वगैरे आलेला किंवा बोगस नोटाचं प्रमाण 86% चलनामध्ये ह्या मोठ्या नोटा, 6% काळा पैसा फक्त कॅशच्या स्वरूपात, बाकीचा जो काळा पैसा आहे 94% काळा पैसा प्रॉपर्टी, सोनं, मालमत्ता ह्याच्यामध्ये असलेला. आता त्या 6% मधला जवळजवळ कालची जी आकडेवारी एका अर्थतज्ञांनी सादर केली पुराव्यासहित, त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की 4.5% ही जी रक्कम आहे
ती लोकांनी ऑलरेडी 2.5 लाखाची मुदत त्यांनी दिल्यामुळे बरं. ह्याच्या खात्यात 2.5 लाख भर, त्याच्या खात्यात 2.5 लाख भर करून ते 4.5% हे केली. बरं. 1.5% फक्त रक्कम याच्यामधून पुन्हा एकदा काळा पैसा तो म्हणजे मग ही हा जो द्राविडी प्राणायाम जो मगरीला आहे, मारण्यासाठी अख्खा तलाव सुकून प्रश्न टाकला. हा आहे. अनेकदा उदाहरण त्यामुळे तुम्ही काळ्या मानलं. पैशाविरुद्धची लढाई मला पूर्ण ब्रेक करून द्या. करण्यापूर्वी प्रसन्न सम्राट, आहे. 30 मी तो तुमच्याकडे आणि 30 तारखेनंतर जेव्हा 30 डिसेंबरची मुदत संपेल, हे लोकांनी ज्यांनी पैसे आता जमा केलेत ते काढून घेतील, मग किती राहणार बँकेत, हा एक मोठा प्रश्न आहे. आणि आता आपले सरकारी जे कर्मचारी आहेत त्यांची पगार येणार आहे, ती सरकार कशी देणार आहे, ते कॅश मागतात आता. आणि शेवटी मी सांगू इच्छितो की त्यांनी आता नवीन एक वेगळं प्रायव्हेट रिटेल काउंटरला पण परमिशन दिली आहे, बिग बाजार सारख्या कंपनीला. ते कशासाठी? मग एका बिग बाजारची निवड का केली? दुसरे रिटेल काउंटर आहेत ना, आणि 258 सेंटर आहेत त्यांचे. जर 500 लोकांनी 2,000 रुपये एका दिवसात काढून घेतले, 10 लाख रुपये प्रत्येक दिवसात, 258 केंद्र म्हणजे 26 कोटी हा बिग बाजारला कोण देणार? SBI देणार, रिझर्व्ह बँक देणार की नरेंद्र मोदी देणार? आणि कशासाठी? तुम्ही अपना बाजारला द्या ना, तुमच्याकडे शासनाचे शाळा आहेत, एवढे आपल्याकडे साधन आहेत, तिथून करावं. आणि एका प्रायव्हेट रिटेल ब्लॅक मनी तुम्ही वाईट करता का? हा माझा आक्षेप आहे. बरं, भ्रष्टाचार रोखला जाणारच होता किंवा काळा पैसा रोखला जाणार असेल तर गुजरातमध्येच परवाचं उदाहरण आहे. 4 लाख रुपये घेताना एका अधिकाऱ्याला. दुसरी गोष्ट, 2000ची नोट ज्या वेळेला तुम्ही देता, आकाराने लहान, त्यामुळे आता काळा पैसा ठेवायला 1 कोटी रुपये ठेवायला अमुक एक जागा लागणार होती, आता त्याच्या फक्त 42% जागा लागणार आहे. म्हणजे तुम्ही उलट काळा पैसा ठेवायची तरतूद करून दिली. तर तुम्ही 2000च्या नोट नोट का काढली? ठीक आहे, मी हे सगळे मुद्दे कायम राहणार आहेत आणि त्यासाठी राम कदमांना आपण सोडायचं नाही. आपल्याला त्यांना प्रश्न विचारायचे आहेत, पण त्यापूर्वी एक छोटासा ब्रेक. आणखी बाकीचे सुद्धा पाहुणे आपल्या चर्चेत सहभागी होणार आहेत. छोटासा ब्रेक नंतर सुरू राहणारी चर्चा या नोटाबंदीवरच्या कौलाची, महाराष्ट्राची.